आजच्या या परिसंवादाचं तिसरं पुष्प आपण घेत आहोत हातावरती. डॉक्टर पेशंट नातेसंबंध. डॉक्टर आणि पेशंटचं नातं म्हटलं की काही काळापूर्वी अशी संकल्पना होती की पेशंट हा डॉक्टरला मानायचा देवासमान. पण आता परिस्थिती बदलली, समाज बदलला, डॉक्टर्स बदलले, त्यामुळे नात्याचं स्वरूपही बदललं. सुरुवातीला हे नातं काय होतं काय नाही याचं विश्लेषण न करताही नातं फार छान होतं. आता विश्लेषक वाढले पण नातं विस्कटलं. परंतु तरीसुद्धा डॉक्टर पेशंट नात्याला वाईटापासून चांगल्यापर्यंत एक पूर्ण स्पेक्ट्रम आधारलेला आहे. आणि हे सर्व नातं नेमकं कसं आहे, कशा प्रकारचं आहे, त्यात विविध कोणत्या छटा आहेत, विविध कोणती अंग आहेत, हे जर जाणून घ्यायचं असेल तर व्यक्तिमत्व पण तेवढं चतुरस्थ राहावं. आणि असंच एक चतुरस्थ व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेलं आहे. डॉक्टर शंतनू अभ्यंकर. ते फक्त डॉक्टर्स नाहीत, ते ग्रामीण स्त्रियांचे डॉक्टर्स आहेत. ते फक्त ग्रामीण स्त्रियांचे डॉक्टर्स नाहीत, ते लेखक पण आहेत. त्यांचा शंतनू उवाच हा ब्लॉग फार प्रसिद्ध आहे. त्यावरती फक्त आरोग्यावर लिहितात असं नाही, ते विविध प्रश्नावर लिहितात. ते आंतरराष्ट्रीय प्रश्नावर सुद्धा लिहितात. ते काही शास्त्रज्ञाचे, जे भौतिकशास्त्राचे, रसायनशास्त्राचे शास्त्रज्ञ आहेत, त्यांच्या पुस्तकाचे अनुवाद पण करतात. आता पूर्ण अंगाने असणारा माणूस, साहित्यात रमणारा माणूस, कलेत रमणारा माणूस, ग्रामीण भागातील स्त्रियांशी रमणारा माणूस, आणि असाच माणूस टिपू शकतो की रुग्णाच्या मनाची स्पंदनं काय आहेत, त्याला डॉक्टराबद्दल काय वाटतं, त्याच्या डॉक्टराकडून काय अपेक्षा आहेत, या सर्व विषयाचा एक सर्वकष आढावा ते आपल्यासमोर देणार आहेत. मी व्यासपीठावर आमंत्रित करतो आहे एका नाजूकशा विषयावर बोलण्यासाठी माननीय डॉक्टर शंतनू अभ्यंकर सरांना. नमस्कार. लातूर स्त्री आरोग्य आणि प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ संघटना या संघटनेचे पदाधिकारी, आजच्या कार्यक्रमाचे काही कारणामुळे सध्या अनुपस्थित असलेले प्रमुख पाहुणे आणि सुविद्य श्रोते हो. हा कार्यक्रम मोठा झकास चालला आहे. डॉक्टर देशमुख सर आणि येळीकर मॅडमचं अंगावर काटा आणणारं भाषण मला विलक्षण आवडलं. हा सगळा अवयवदानाचा आणि कॅन्सर प्रिव्हेन्शनचा एक मोठा पैस त्यांनी इतक्या मोजक्या आणि थोड्या शब्दांमध्ये आपल्या पुढे उलगडला. मोठा मजा आला. पण या सगळ्या कार्यक्रमामधला एक शब्द मला मगाचपासून खटकतोय. या संघटनेच्या नावामधला जो स्त्रीरोगतज्ञ हा शब्द आहे ना, तो काय मला आवडत नाही. मी स्वतःला सुद्धा कधीही स्त्रीरोगतज्ञ म्हणवून घेत नाही. मी स्वतःला नेहमी स्त्री आरोग्यतज्ञ असं म्हणवून घेतो. आणि प्रत्येक डॉक्टरनी तसंच करावं अशी माझी कळकळीची विनंती असते. म्हणजे बालरोगतज्ञपेक्षा बाल आरोग्यतज्ञ हे ऐकायला पण गोड वाटतं. आणि त्या डॉक्टरचं त्या पेशंटच्या रोगाशी नाही तर आरोग्याशी नातं आहे हे मोठं अधोरेखित होतं. फक्त एक अडचण आहे, त्या गुप्तरोग तज्ज्ञाचं काय करायचं आहे मला अजून कळलेलं नाही. पण असो, या मोठ्या रम्य संध्याकाळी तुम्ही तुमची आवडती सिरियल बुडवून आज इथं मला ऐकायला आलात हे बघून मला फार धन्य वाटतंय. भिसे साहेबांनी त्यांच्या मोठ्या रसाळ सूत्रसंचालनामध्ये सांगितलं, तुम्ही काय संत वगैरे अभंग कीर्तन वगैरे असं काय करतात का असं, की डॉक्टर बदलले, पेशंट बदलले, आजार बदलले, उपचारसुद्धा बदलले. आणि खरोखरच बघता बघता आपल्या डोळ्यापुढे हे सगळे संबंध बदलत आणि खरं तर हळूहळू बिघडत गेले. या लंबकाने एक मोठा झोका घेतला आहे. डॉक्टर म्हणजे देव असं समजलं जायचं, ते आता डॉक्टर म्हणजे दानव असं समजलं जातं. कोणी एकेकाळी प्रभात चित्रपट कंपनीने डॉक्टर कोटनीस की अमर कहाणी नावाचा चित्रपट निर्माण केला होता. आणि सोलापूरच्या एका डॉक्टरनी चीनमध्ये जाऊन काय लोकोत्तर कार्य केलं याचा पट आपल्यासमोर उलगडला होता. आज त्याच चित्रपटसृष्टीमध्ये मुन्नाबाई MBBS नावाचा पिक्चर येतो आणि कुठल्या भल्याबुऱ्या मार्गाने तो MBBSला प्रवेश मिळवतो याचं सचित्र दर्शन आपल्याला त्या चित्रपटामध्ये होतं. अर्थात नंतर तो त्याच्या गुंडगिरीतनं बाहेर पडून डॉक्टरांना 4 समजुतीच्या गोष्टी सुनावतो, हा भाग वेगळा. पण डॉक्टरांचा प्रवास असा डॉक्टर कोटनीसपासून डॉक्टर मुन्नाबाईंपर्यंत झालेला आहे. त्यामुळे देव ही जशी उपाधी ही काही फारशी चांगली नाही, तसं दानव ही पण उपाधी ही काही फारशी चांगली नाही. देवही नाही, दानवही नाही, निव्वळ मानव म्हणून डॉक्टरांच्याकडे बघा अशी कळकळीची विनंती करायला आज खरं तर मी इथे उभा आहे. हा डॉक्टरकीचा जो काय व्यवसाय आहे हा तसा फार प्राचीन आहे.
हे सगळे वैदू, मांत्रिक, पुजारी हे आमचे पूर्वज आहेत. कारण त्याची सगळ्याची सुरुवात तिथनंच झाली हो. कसं आहे, संकट यायची आदिमानवासमोर, वादळ यायचं, साप चावायचा, सिंह, मगर वगैरे असले प्राणी हल्ले करायचे, ती सगळी संकट दृश्य होती. त्याचं काहीतरी घडणार आहे, दुष्काळ पडणार आहे, उपासमार होणार आहे, ह्याचं काहीतरी लक्षात यायचं. पण आजारांच्या बाबतीत तसं नव्हतं. सर्दी का होते, जुलाब का होतो, ताप येतो, झटके येतात आणि माणूस मरून काय जातो, याच्या मागची कुठलीही संगती या आदिमानवाला लागत नव्हती. त्यामुळे सगळ्यात जास्त अंधश्रद्धा या आजारांसंबंधातल्या आणि आरोग्यासंदर्भातल्या आपल्या समाजामध्ये आणि जगभरच्या संस्कृतींमध्ये आपल्याला आढळून येतात. पण या मांत्रिक आणि यांच्यातनं बाहेर पडत 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 काही प्रकारचे स्पेशलायझेशनसुद्धा निर्माण झाले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण FRCS म्हणून डिग्री फार मोठी मानली जाते, बरोबर आहे ना? दॅट FRCS स्टँड्स फॉर फेलो ऑफ रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स. मूळ नाव फेलो ऑफ रॉयल कॉलेज ऑफ बार्बर सर्जन्स असं होतं. म्हणजे न्हावी जे तुंबड्या लावणे, गळू कापणे हे कामं करायचे, हे सुद्धा आमचे पूर्वजच आहेत म्हणायला पाहिजे, किंवा आम्ही सगळे सर्जन लोक त्यांचे वंशज आहोत असं म्हणायला पाहिजे. ह्या सगळ्याला छेद दिला तो वैज्ञानिक विचार पद्धतीने. जॉन स्नो नावाचा एक माणूस होता इंग्लंडमध्ये, आणि लंडनमध्ये कॉलराची साथ आली होती. तो कॉलरा का होतो, कशाने होतो, जंतू असतात ते सूक्ष्म असतात वगैरे का, आई त्याला माहिती नव्हतं, कारण या कशाचा शोध त्यावेळेला लागलेला नव्हता. त्याने फक्त एवढाच अभ्यास केला की कॉलरा होतो लंडनच्या कुठल्या कुठल्या भागामध्ये, आणि त्यांनी संगती जोडली की त्या भागाला ज्या नळातनं पाणी पुरवठा होतो त्या विशिष्ट नळाच्या पाणी पिणाऱ्या लोकांमध्येच हा कॉलरा आढळून येतो, आणि मग त्यांनी त्या नळाचं पाणी बंद केलं आणि कॉलरा गेला. अशा प्रकारे शास्त्रीय विचारसरणीचा एकदा उजेड पडला की हा सगळा जो अंधश्रद्धेचा, अज्ञानाचा अंधकार होता तो दूर होत 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 आज आपण या टप्प्यावर आलो आहे की 1947 साली भारतात जन्म घेणाऱ्या माणसाचं सरासरी आयुर्मान हे 33 वर्ष होतं, ते आज 66 वर्ष आहे. 2 घडीचा डाव याला जीवन ऐसे नाव म्हणतात. तो 2 घडीचा डाव आता चांगला 4 घडीचा झालेला आहे. वाढतं आयुर्मान हे उत्तमोत्तम आरोग्य हे सगळ्या आधुनिक वैद्यकशास्त्राची देण आहे, आधुनिक वैद्यक तंत्रज्ञानाची देण आहे. त्याची झलक आपल्याला येळीकर मॅडमच्या आणि डॉक्टर देशमुख सरांच्या भाषणातून आपण बघितलेली आहे. पण हे जे आधुनिक वैद्यकीचं अलौकिक यश आहे, अफाट यश आहे, हेच मुळी या सगळ्या रुग्णसंबंधामध्ये आणि डॉक्टर रुग्ण नातेसंबंधांमध्ये एक मोठा अडचणीचा मुद्दा होऊन बसलेला आहे. कारण या अफाट यशामुळे त्याच्याबरोबर येतात त्या रुग्णांच्या, डॉक्टरांच्या बाबतीत असलेल्या तुफान आणि आवाजवी अपेक्षा, आणि जितक्या आवाजवी अपेक्षा तितकाच अपेक्षाभंग हा मोठा ठरतो. त्यामुळे आधुनिक विज्ञानाचं आणि वैद्यकीचं हे अभिनव यश, अभूतपूर्व यश हेच या देवापासून दानवापर्यंत होणाऱ्या प्रवासाला कारणीभूत ठरतंय असं मला वाटतंय. जसं वैद्यक आणि डॉक्टर बदलले तसे पेशंटसुद्धा बदलले. एकेकाळी निव्वळ श्रद्धाभाव असणारे पेशंट आता 4 डॉक्टरकडे जाऊन भाव काय वगैरे अशी सगळी चौकशी करून येतात. कोणी एकेकाळी ग्राहक आणि विक्रेता असं नातं डॉक्टरांच्याकडे नव्हतं, मग ते हळूहळू निर्माण झालं. मग त्याला कायद्याचं शिक्कामोर्तब पण झालं. पेशंटच्या ज्या तक्रारींना वाव मिळावा, ज्या तक्रारींना ज्यांचा निचरा व्हावा, ज्यांना न्याय मिळावा, या कारणासाठी हा कायदा केला. ते कारण खरोखरच साध्य झालं का हा अभ्यासाचा विषय आहे, आणि त्याच्यावरती भरपूर संशोधन व्हायला पाहिजे. पण प्रत्येक डॉक्टर येणाऱ्या प्रत्येक रुग्णाकडे एक संभाव्य दावेदार हा आपल्याला उद्या कोर्टात खेचू शकतो अशा नजरेने बघायला लागला, हे मान्य केलंच पाहिजे. आणि हा एक मोठा फरक पडलेला आहे. जसं आयुर्मान वाढल्यामुळे पेशंटचं सरासरी वय पण वाढलं. कारण कोणी एकेकाळी अगदी लहान वयातले फारशी मुलं औषधाला वगैरे यायचीच नाहीत, आणि अगदी वयस्कर पण नसायचीच. कारण हे अगदी लहान आणि अगदी वयस्कर हे बरेचदा अनारोग्याने त्यांचा केव्हाच घास केलेला असायचा. साधारण मध्यमवयीनच रुग्ण हे यायचे. आता तसं होत नाही. अगदी 1 दिवसाचं बाळ, 2 तासाचं बाळ ह्याच्याकडे सुद्धा आपण एक पेशंट म्हणून बघतो. ते बरं व्हावं, त्याचा आजाराचं निदान व्हावं अशा अपेक्षा डॉक्टरांच्या आणि समाजाच्या असतात. तीच गत अगदी 90ला टेकलेल्या आजीबाईंपर्यंत आपल्याला बघायला मिळते. एकेकाळी डॉक्टर हा सगळ्यात सुशिक्षित माणूस असायचा गावातला, आणि पेशंट हा बहुतेकदा अशिक्षित असायचा.
आता अर्थातच तसं राहिलं नाही. कित्येकदा पेशंटचं क्वालिफिकेशन हे डॉक्टरांच्यापेक्षा उससे भी ज्यादा असं असतं, असं बघायला मिळतं. डॉक्टर हा सगळ्यात श्रीमंत माणूस असायचा, पेशंट हा नेहमी गरीब असायचा. आता तसंही राहिलेलं नाही. डॉक्टर हा माहितीने परिप्लुत असा असायचा आणि पेशंट माहितीने परिलुप्त असा असायचा. आता तसंही राहिलं नाही. डॉक्टर गुगलचं बोट धरून येणारे पेशंट काय काय प्रश्न विचारतात आणि त्यांची उत्तरं देता देता कशी बोबडी वळते हे इथल्या डॉक्टर लोकांना चांगलं माहिती असेल. पण वय, शिक्षण, पैसा, माहिती या घटकांबरोबर आणखी पण एक गोष्ट बदलली, ते म्हणजे वी हॅव अंडरस्टूड द व्हॅल्यू ऑफ लाईफ. प्रत्येक आयुष्य हे किती मौल्यवान आहे, ते जगवायला पाहिजे, त्याच्यासाठी काहीतरी आपल्याला मदत करायला पाहिजे, अशा प्रकारची भावना समाजामध्ये निर्माण झाली. तुमच्यापैकी जे वयस्कर मंडळी आहेत त्यांना आठवत असेल की कोणे एकेकाळी महाराष्ट्राच्या शासनाच्या अधिकृत पाठ्यपुस्तकामध्ये, मराठीच्या पुस्तकामध्ये एक कविता होती. खूप गाजलेली कविता आहे, राजहंस माझा निजला. या कवितेमध्ये असं वर्णन आहे की एक आई आपल्या नुकत्याच मेलेल्या मुलाला मांडीवर घेऊन बसलेली आहे. तुम्हाला ऐकूनसुद्धा अंगावर काटा येईल. नुकत्याच मेलेल्या तान्ह्या मुलाला मांडीवर घेऊन बसले आणि त्याला स्मशानात नेऊ पाहणाऱ्या मंडळींना ती सांगते की हे तुम्ही काय करताय, राजहंस माझा निजला, आत्ता तो उठेल आणि खेळायला लागेल. ही कविता शाळेच्या पाठ्यपुस्तकात होती. कल्पना करा की तुमच्या मुलाच्या शाळेच्या पाठ्यपुस्तकामध्ये, मराठीच्या पुस्तकात ही कविता असेल तर तुम्हाला आवडेल ते? कोणे एकेकाळी ही कविता होती आणि एक मराठी भाषा शिकण्यासाठीचा एक आवश्यक आदर्श पाठ म्हणून ही पाठ्यपुस्तकामध्ये होती. का बरं? कारण हे जे दृश्य आहे की आपलं मेलेलं मूल मांडीवर घेऊन बसलेली आई, हे त्यावेळच्या समाजामध्ये सर्रास आढळणारं दृश्य होतं. त्यावेळच्या समाजामध्ये सर्रास आढळणारं दृश्य होतं. 5वी पुजली जाते खेडेगावामध्ये. मी अगदी लहान गावात प्रॅक्टिस करतो, वाईमध्ये, कृष्णा नदीच्या काठी. ज्या नदीचं पाणी तुम्हाला रेल्वेने पाजलं ना तीच. तर एकेकाळी 5वी पूजण्याची प्रथा आमच्याकडे अजून चालते. म्हटलं काय असतो 5वी पूजायचं म्हणजे? तर त्या आजी मला सांगतात की ते कसं असतं, 5वीला सटवाई येऊन बाळाच्या कपाळावर भविष्य लिहून जाते, त्यामुळे तो विधी केला जातो. म्हणजे पहिले 5 दिवस त्या बाळाला भविष्यच नसतं किंवा त्या समाजातल्या देवदेवतांना सुद्धा त्या बाळाचं भविष्य काय आहे माहीत नाही. इतकी बाळं पटापटा मरतात. अशाच समाजामध्ये अशा प्रथा निर्माण होऊ शकतात. असा थोडा आपण वेगळा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल. आणि आज आपण बघतो की वी फील दॅट एव्हरी बेबी इज ॲक्च्युली व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे आयुष्याचं मोल काय आहे हे आता आपल्याला हळूहळू लक्षात यायला लागलं आहे. कारण कुटुंबाची संख्या आता मर्यादित होते, मुलांची संख्या मर्यादित होते. त्यामुळे आधी असं होतं की फूल तो गिरते ही आहे, फल नाही गिरने चाहिए. म्हणजे मुलं मरायचीच, पण जी वयात आलेली मुलं आहेत ती नाही जायला पाहिजे, अशा म्हणी आहेत. भाषा हे बऱ्याच काही गोष्टी आपल्याला शिकवत असते. म्हणून मी भाषाशास्त्रातली उदाहरणं देतोय की फूल तो गिरते है, फल नाही गिरने चाहिए. म्हणजे मुलं तर मरणारच, थोडं वयात आलेला, हाताशी आलेला मुलगा नाही जायला पाहिजे, अशा पद्धतीचे होतं. त्यामुळे हे सगळे पेशंट्स, त्यांचा दृष्टिकोन हा सुद्धा बदललेला आहे. आजारसुद्धा बदललेत. कोणी एकेकाळी ताप आला, इन्फेक्शन झाले, जुलाब झाले की माणसं आपली मरायची, साथी यायच्या. प्लेगच्या साथीने महाराष्ट्राच्या इतिहासात काय हाहाकार माजवला आहे हे आपण सगळ्यांनी इतिहासामध्ये वाचलेलं आहे. आता तसं होत नाही. आता लाईफस्टाईल रिलेटेड डिसीजेस आहेत. बर्किट नावाचा जो शास्त्री होता ना, बर्किट लिम्फोमावाला, त्यांनी पेशंटच्या शीचा अभ्यास केला. तुम्हाला वाटेल शी हे काय व्यासपीठावरून बोलायची गोष्ट आहे का? पण आहे. त्यांनी पेशंटचा शीचा अभ्यास केला आणि त्याच्या असं लक्षात आलं की ज्या लोकांना भरपूर शी होते त्यांना बरेचसे आजार होत नाहीत, आणि ज्या लोकांना खूप कमी शी होते ते प्रोसेस्ड फूड खातात, म्हणजे आधीच त्याच्यावर प्रक्रिया केलेलं अन्न खातात. त्यामुळे त्यांना अनेक व्याधी या जडलेल्या असतात. त्यामुळे आपलं जीवनशैली जशी जशी बदलली आहे तसं आजारांचं स्वरूपसुद्धा बदललेलं आहे, हे लक्षात येतं. पण जीवनशैलीबरोबर मरणशैलीसुद्धा बदलते, हे आपण लक्षात घेत नाही. बहिणाबाई चौधरींनी असं सांगितलं आहे की अरे जगणं मरणं एका श्वासाचं अंतर. पण मी तुम्हाला निश्चितपणे सांगू शकतो की जगणं मरणं हे आता एका श्वासाचं अंतर राहिलेलं नाही. मध्ये व्हेंटिलेटर आहे, अँजिओप्लास्टी आहे, अँजिओग्राफी आहे, पेसमेकर आहे, डायलिसिस मशीन आहे आणि अवयवदानसुद्धा आहे. त्यामुळे आता जगणं मरणं हे काय एका श्वासाचं वगैरे अंतर राहिलेलं नाही.
कोणी एकेकाळी माणसांना चिंता असायची की 13व्याचा खर्च कसा भागवायचा. आता खर्च असते ICUचा खर्च कसा भागवायचा. 13व्याच्या खर्चाचं काय कोण फार मनावर घेत नाही. अशा पद्धतीने आजार बदलले. पण आजार बदलले त्याच्याबरोबर निदान आणि उपचार पद्धतीसुद्धा बदलल्या. माणसाच्या शरीरात डोकावून बघून बारीक सारीक बदल टिपणारी यंत्र आता पावला पावलावर उपलब्ध आहेत. सोनोग्राफी आहे, पेट स्कॅन आहे, CT स्कॅन आहे, MRI आहे, म्हणजे यू नेम इट. आणि तुम्हाला त्या आजाराचं निदान झालेलं असतं. ते तुम्हाला डोळ्यासमोर दिसू शकतं. त्या दोषाचं माप काय, त्याचं प्रमाण किती, हे काय ते काय, हजारो प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या एका इमेजिंग टेक्निक्समुळे देते. यामुळे अक्षरशः संपूर्ण वैद्यकशास्त्र उलथंपालथं झालेलं आहे. इतके नवीन नवीन गोष्टी या इमेजिंग सायन्स म्हणजे माणसाच्या शरीरात डोकावून बघण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींमुळे, मग त्याच्यामध्ये एंडोस्कोपी आली आणि हे सगळे इमेजिंग मॉडॅलिटीज आल्या, यामुळे निर्माण झालेलं आहे. त्यामुळे आजाराचं निदान आणि त्याचं स्टेज आणि त्याचा प्रकार याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्याचं क्लासिफिकेशन याच्यामध्ये आमूलाग्र बदल हे घडलेले आहेत. आणि त्यामुळे उपचारांमध्ये सुद्धा तितकेच आमूलाग्र बदल घडलेले आहेत. या इतक्या बारीक सारीक आजारांच्या बद्दल इतकी माहिती उपलब्ध आहे की ती एका मेंदूत साठवणं शक्यच नाही. त्यामुळे डॉक्टरांनी आपापसात वेगवेगळ्या अवयवांच्या वाटण्या करून घेतल्या आहेत असं सुद्धा म्हणायला हरकत नाही. लोक म्हणायचे की आमचे फॅमिली डॉक्टर असतात ते किती छान होते वगैरे वगैरे वगैरे. मला असं वाटतं की एका संथ, फारशी अपेक्षा नसलेल्या आणि स्वस्त अशा जीवनशैलीचा परिणाम म्हणून फॅमिली डॉक्टर ही संस्था उत्क्रांत झालेली होती. जीवनशैली बदलली. प्रत्येकाला आता झटपट रिझल्ट्स पाहिजेत, नेमकं निदान पाहिजे, 100% बिनचूक निदान व्हावं अशी आवाजवी अपेक्षा केली जाते. अशा परिस्थितीमध्ये फॅमिली डॉक्टर वगैरे अशा संस्था या टिकू शकत नाहीत. त्या जशा निरनिराळ्या प्रजाती या लुप्त पावत असतात बदलाशी जुळवून न घेतल्यामुळे, तशा पद्धतीने ही संस्था ही समाजामध्ये आपोआप उत्क्रांत झालेली संस्था आहे. आणि सामाजिक बदलांमुळे ती आपोआप लुप्तसुद्धा होण्याची सार्थ भीती आज डॉक्टरांसकट सगळ्यांनाच वाटते. हे एक निर्मळ असं सत्य आहे. त्यामुळे स्पेशलिस्ट आले, सुपर स्पेशलिस्ट आले. कारण होतं काय की इतके आजार, इतके निदान, इतकी माहिती आहे. सुरेश भटांनी म्हटलं आहे, एक साधा प्रश्न माझा लाख येती उत्तरे, हे खरे की ते खरे की ते खरे की ते खरे. आणि असा प्रश्न सुरेश भटांना सामाजिक याच्याबद्दल पडतो, तो डॉक्टरांना जवळजवळ प्रत्येक पेशंटबद्दल पडत असतो. कारण आता पाठ दुखते, मग ते एका म्हाताऱ्या माणसाची जर का पाठ दुखत असेल तर त्यांनी नेमकं दाखवायचं कुणाला. त्या मणक्यातमध्ये झीज झाल्यामुळे पाठ दुखते, मग मणक्याच्या डॉक्टरला दाखवायचं का. नसेवर दाब येतोय, मग न्यूरोफिजिशियनला दाखवायचं का न्यूरोसर्जनला दाखवायचं. पायामध्ये वेस्टिंग झालं आहे, त्याला एक्सरसाइज पाहिजे, मग काय फिजिओथेरपिस्टला दाखवायचं का. त्याच्याबरोबर वॅस्क्युलर टोन पण गेलेला आहे, त्यामुळे व्हेरिकॉसिटीज झाले आहेत, मग काय स्किन स्पेशलिस्टला दाखवायचं का. त्याच्याबरोबर व्हेरिकोज अल्सर पण झालेला आहे, मग सर्जनची मदत घ्यायची का, प्लास्टिक सर्जनला दाखवायचं का. त्यामुळे मी मगाशी म्हटलं तसं एक साधा प्रश्न माझा लाख येती उत्तरे, अशी परिस्थिती या डॉक्टरांना सुद्धा फेस करावी लागते. इट इज अ व्हेरी व्हेरी डिफिकल्ट चॉईस. आणि खरोखरच या सगळ्या लोकांच्या मदतीनेच अशा पद्धतीचा रुग्ण हा बरा होऊ शकतो. साधे सोनोग्राफीचा जरी विचार केला तरी जसे फक्त बाळाची सोनोग्राफी करणारे डॉक्टर आहेत, तसे फक्त डोळ्याची सोनोग्राफी करणारे सुद्धा डॉक्टर आहेत. फक्त डोळ्याची सोनोग्राफी करतात, बाकी काही करत नाहीत. म्हणजे फक्त डोळ्याच्या सोनोग्राफीमध्ये ज्ञान आणि कौशल्य हे किती असेल की एक माणूस त्याच्यासाठी आपलं आयुष्य वेचू शकतो, खर्च करू शकतो. पण हे सगळं पेशंटपर्यंत पोचवण्याची, त्यांना समजावून सांगण्याची, त्यांना हे सगळे पर्याय देण्याची आणि त्यांनी त्याच्यावरती विचार करून जाणीवपूर्वक निर्णय घेण्याची क्षमता आपल्या डॉक्टरांच्याकडे पण नाही आणि पेशंटमध्ये पण नाही. आपल्याकडे पेशंट येतात, आम्ही त्यांना सांगितलं की हे असं असं आहे, तुम्हाला ह्यातलं काय करायचं आहे. म्हणजे बाकी तर आजार आणि उपचार तर जाऊच दे, पण कॉपर्टी बसवायची का गोळ्या घ्यायच्या आहेत असा जरी प्रश्न विचारला तरी पेशंटच आमच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघतात की हे जर का मी ठरवायचं असेल तर तुमच्याकडे कशाला आलो. त्यामुळे पेशंटनी त्यांच्या आजाराच्या तांगड्या या मोठ्या आनंदाने डॉक्टरांच्या गळ्यात टाकलेल्या आहेत. आणि मग त्याचे या सगळ्या परिस्थितीचे दुष्परिणाम म्हणून हे डॉक्टर रुग्ण नातेसंबंध हे चिघळत जातात असं मला वाटतं. अर्थात थोडीशी भानगड ही डॉक्टरांच्या बाजूनी पण आहे, कारण हे सगळं त्यांना समजावून सांगायचं तर अतिशय प्रशिक्षित आणि अतिशय तयार, हुशार, कौशल्यपूर्ण असे ॲसिस्टंट्स पाहिजेत, पॅरामेडिक्स पाहिजेत.
प्रत्येक डॉक्टरला वेळ नाही ही सगळी चर्चा प्रत्येक रुग्णाशी करायची आणि त्याला निर्णय घ्यायला मदत करायची. दॅट इज कॉल्ड काउन्सिलिंग. यू हेल्प द पेशंट टू कम टू अ डिसिजन, बट इट इज प्रॅक्टिकली नॉट पॉसिबल. त्यामुळे हे प्रॉब्लेम्स येतात. शिवाय भाषेचीही अडचण आहे. मराठी भाषा इतकी गमतीची गोष्ट आहे, तुम्हाला सांगतो. एक गाठ हा शब्द आहे, याच्यामध्ये सगळ्या गाठी येतात. सगळ्या गाठी येतात. कित्येकदा पेशंट माझ्याकडे रिपोर्ट घेऊन येतात, देर इज अ फॉलिक्युलर सिस्ट, म्हणजे एक नॉर्मल स्थिती असते आणि मगाशी डॉक्टर साहेबांनी सांगितलं तसं ते घाबरून गेलेले असतात. त्यांना कोणीतरी सांगितलेलं असतं की ही गाठ आहे. म्हणजे गाठ म्हणजे एकच, कॅन्सरची गाठ, असंच त्यांच्या मनात असतं. त्यांच्या त्या मनातली गाठ काढणं फार अवघड असतं. शेवटी मला त्यांना सांगावं लागतं की असू दे, गाठ आहे माझ्याशी, तुम्ही काय काळजी करू नका. तसंच आणखी एक शब्द आहे, नस. नस म्हणजे कुणाला काय वाटत असतं. तसाच एक शीर म्हणून शब्द आहे. शीर सलामत तो पगडी 50 पासून ते शीर दाबली गेली, शीर लागत नाही, इथपर्यंत या शीरचे अनेक अर्थ होतात आणि हे सगळं कम्युनिकेशन बिकम्स व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. अर्थात काही वेळेला फायदा पण होतो भाषेचा. आमच्याकडे एक तानं मूल होतं, त्याला ना शीची जागाच तयार झाली नव्हती. मग शेवटी त्याच्या पोटाला भोक पाडून ते आतडं तिथे जोडून टाकलं होतं आणि त्या पोटातल्या भोकातून त्याला ती शी व्हायची आणि त्या आईला सगळं तिथे ते स्वच्छता करायचं सगळं शिकवलं होतं. इट वॉज प्लॅन की काही दिवसानंतर जेव्हा ते मूल थोडं मोठं होईल त्यावेळेला मग ते आतडं मोठं होईल आणि मग ते शीच्या जागी जोडून टाकायचं, असा सगळा प्लॅन होता. एके दिवशी ते पोरगं इतकं केकाटायला लागलं, ते ऑपरेशन सगळं व्यवस्थित झालं. त्याच्यानंतर काही महिन्यानंतर ते भयंकर रडत रडत दवाखान्यात आलं. त्याच्याबरोबर त्याचे वडीलही रडत होते आणि त्याची आई पण रडत होती आणि तो बापच सगळ्यात जोरात रडत होता. असा सगळा एक सीन होता आणि त्याच्या त्या भोकातनं त्याचं आतडं असं चांगलं विधवर बाहेर आलेलं होतं. सो इट वॉज अ व्हेरी फ्रायटनिंग सिच्युएशन बघायला तर, आणि सामान्य माणसाला बघायला तर ते खूपच विचित्र वाटत होतं. सो आय कॉल्ड माय फ्रेंड पीडियाट्रिक सर्जन. तो आला, त्याने शांतपणे बघितलं. मग त्याने त्या आधी आईवडिलांना बाहेर बसवलं. तिथं ते बसून ओक्साबोक्षी रडत होते. इकडे ह्याचं काम चालू होतं. त्याने ते बोटांनी ढकलत ते आतडं एकदाचं त्या भोकातनं आत घातलं. ते आत घातल्यानंतर ते पोरगं रडायचं थांबलं. त्याच्यानंतर बऱ्याच वेळाने ती आईन, त्याच्यानंतर बऱ्याच वेळाने तो बाप रडायचे थांबले. मग त्याने त्याला आत बोलावून सांगितलं की बाबानो, की हे फार चांगली गोष्ट आहे, कारण याचा अर्थ असा, म्हटले दशरथाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? त्यांना एकदम कळे ना की ह्या आतड्यापासून दशरथापर्यंत हा कुठे गेला. तो म्हणे काय, तर म्हणले श्रावण बाळाला चुकून बाण लागला त्याच्याकडनं आणि त्या श्रावण बाळाच्या आईबापाने शाप दिला त्याला की तू सुद्धा माझ्यासारखा पुत्रवियोगाने मरशील. म्हणलं प्रॉब्लेमच संपला ना दशरथाचा. पुत्र होत नाही हाच तर प्रॉब्लेम होता. त्यामुळे पुत्रवियोगाने मरण्यासाठी आधी पुत्र तर व्हायला पाहिजे. तसंच म्हणले आपलं झालेलं आहे. ते विधवर आतडं बाहेर आलं, याचा अर्थ असा की आता ते संडासच्या जागेपर्यंत पोहोचू शकतं. आता आपण उद्याच ऑपरेशन करू म्हणले. त्यामुळे एकदा व्यवस्थित तुमच्याला समजा बोलता आलं तर पेशंटच्या संवाद साधणं हे कौशल्य आहे आणि ते हळूहळू अनुभवाने आत्मसात करावं लागतं असं मला वाटतं. बरेचदा हे नातेसंबंध ताणलेले असतात. ते डॉक्टरांच्या फीमध्ये, त्यांच्याकडच्या माहितीमध्ये पारदर्शकता नसते. हा एक मोठा प्रॉब्लेम असतो. बरेचसे दवाखाने अजूनही एक खांबी तंबूसारखे असतात. तो डॉक्टर तिथे हजर असेल तर गोष्टी घडतात, नसेल तर यू आर लेफ्ट टू नो केअर ॲट ऑल. तुम्हाला दुसऱ्या कुठल्या तरी दवाखान्यात जावं लागतं. खरं तर एकत्रितरित्या प्रॅक्टिस करणं हा त्याच्यावरती फार चांगला उपाय आहे, पण ते प्रत्येक वेळेला साध्य होतंच असं नाही. मला वाटतं लातूरमध्ये विवेकानंद हॉस्पिटलसारखा प्रयोग डॉक्टर अशोकराव कुकडे यांनी कितीतरी वर्षापूर्वी करून एक आदर्श इतर डॉक्टरांसाठी घालून दिला आहे असं मला वाटतं. कॉम्प्लिकेशन्स ही सगळी पेशंटशी सांगितली पाहिजे, त्यांची लेखी संमती घेतली पाहिजे वगैरे वगैरे असंही सांगितलं जातं. पण प्रत्येक ऑपरेशनची किंवा प्रत्येक कृतीची सगळी कॉम्प्लिकेशन समजा सांगितली तर मग धीर देणे ह्या प्रकाराला काही अर्थच उरत नाही. समजा एक साधं इंजेक्शन द्यायचं आहे आणि पेशंटनी विचारलं की डॉक्टर मी ह्यानी मरू शकतो का, तर डॉक्टर म्हणणार हो मरू शकतो, कोणी पण कुठल्याही इंजेक्शननी मरू शकतो, त्याला काय हे नाही. या प्रश्नाचं उत्तर हो असंच आहे. भले ती शक्यता अतिशय थोडी का असेना, निग्लिजिबल का असेना. त्यामुळे आता धीर द्यायचं धीरच मुळे डॉक्टरांना होईन असं झालेलं आहे. डॉक्टर म्हणतो तुझं नशीब, यातनं हे होऊ शकतं, तुला मान्य असेल तर थांब, नाहीतर चालू लाग. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण प्रत्येकजण जणू काही आपल्याकडे सूर्याचं टोक किंवा बंदुकीचे नळी रोखून आपल्याकडे बघतोय अशी भावना डॉक्टरांची होत असते. अर्थात पेशंटकडनं पण काही त्रुटी राहतात या नात्यामध्ये.
बरेचदा पेशंट पाठीवरची लांबलचक अक्षरं डिग्रीची आगगाडी वाचून तिथे जातात आणि प्रत्यक्षात पोकळ डिग्र्या या डॉक्टरांच्या नावामागे असतात. कित्येकदा डॉक्टर्स जे अपडेट करतात, जे वेगवेगळ्या कॉन्फरन्सला हजर राहतात, अशा डॉक्टरांच्याकडे तुम्ही जायला पाहिजे, आवर्जून जायला पाहिजे, असं मला जरूर सुचवावं असं वाटतं. मी तर उलटं म्हणतो, तुम्हाला समजा काही गर्भपिशवीला गाठ आली ना, तर त्या डॉक्टरांच्याकडे जाऊन म्हणा की डॉक्टर माझे गुडघे दुखत आहेत. समजा तो डॉक्टर म्हणाल की नाही बाई, मला गुडघ्याच्या वर आणि बेंबीच्या खाली एवढ्याच एरियातलं कळतं, हे गुडघ्याचं काय मला दुखण्याचं औषध मी देणार नाही. मग त्याला सांगा हां मग माझ्या गर्भपिशवीला गाठ आली, आता औषध द्यायला हरकत नाही. सो डॉक्टर शुड ऑल्सो प्रॅक्टिस देअर ओन स्पेशालिटी. आपलं सोडून दुसऱ्याच्या स्पेशालिटीमध्ये नाक खुपसण्याची पद्धत ही खूप 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 चुकीची आहे. पेशंट्सनी सुद्धा डॉक्टरकडे पुरावा मागितला पाहिजे. आमका सल्ला आहे, आमचं ऑपरेशन सांगितलं आहे, आमची उपचार पद्धती सांगितली आहे, त्याच्या यशापयशाचं प्रमाण किती, आंतरराष्ट्रीय स्तरावर किती, तुमच्या दवाखान्यातलं किती, अशी आकडेवारी उपलब्ध पाहिजे. असते, बहुतेक डॉक्टरांच्याकडे असते, पण त्यांनी ते प्रामाणिकपणे विचारलं पाहिजे आणि डॉक्टरांनी सांगितलं पाहिजे. यशापयशाची व्याख्या करून घेतली पाहिजे. स्ट्रेस इनकॉन्टिनन्स सारखा आजार आहे, त्याच्यामध्ये ऑपरेशन केलं तर यश मिळण्याची शक्यता किती, व्यायाम केले तर किती, औषधं घेतलं तर किती, याची चर्चा ही आधी व्हायला पाहिजे. म्हणजे नंतर अपेक्षाभंगाचं दुःख हे पदरी पडत नाही. बिनदिक्कतपणे तुम्ही सेकंड ओपिनियन मागितलं पाहिजे. इफ यू आर नॉट कन्व्हिन्स्ड, तुम्हाला समजा विश्वास वाटत नसेल, तर त्याच डॉक्टरना सांगा की आम्हाला अन्य कुठल्या तरी डॉक्टरांचं मत घ्यायचं आहे. कुठल्याही डॉक्टरला सेकंड ओपिनियन मागितल्याचं वाईट वाटत नाही, जर तो प्रामाणिकपणे त्यांनी त्याचं मत सांगितलं असेल तर. ही इज रिस्पॉन्सिबल फॉर हिज ओन ओपिनियन. आणि अर्थात दोन डॉक्टरांची मतं तंतोतंत कधीही जुळत नाहीत, तशी अपेक्षाही करू नका. जितकी स्पेशालिटी जास्त कॉम्प्लिकेटेड, तितकी एकापेक्षा अधिक उत्तरं येऊ शकतात आणि दोन्ही बरोबर असू शकतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बरेचदा पेशंटची गॅरंटीची अपेक्षा असते. म्हणजे त्या पिना कानातलं रिबिनी घ्यायला जातात ना, त्या दुकानात पाटी लावलेली असते, फैशन की इस दुनिया में गॅरंटी की अपेक्षा न करे, है ना. ती पाटी दवाखान्यात लावावी अशी माझी सर्व डॉक्टरांना नम्र विनंती आहे. तशीच रंगीबेरंगी अक्षरं असतात, तशीच लावा. म्हणजे त्यांच्या लक्षात येईल की आपण औषध विकत घेऊ शकतो, पण आरोग्य विकत नाही घेता येत, आरोग्य कमवावं लागतं. त्यासाठी डॉक्टर देशमुखांनी सांगितलं तसं तुम्हाला आधी काहीतरी त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करावं लागतं. तुम्ही निर्व्यसनी असायला पाहिजे, तुम्ही आहार योग्य घेतला पाहिजे, तुम्ही प्रतिबंधक उपाय जे जे काय असेल ते केले पाहिजेत, तरच हे शक्य होतं, अन्यथा नाही. हे सगळं जे डॉक्टर पेशंट नातेसंबंधाचं भांडण आहे ना, हे सगळं मॉडर्न मेडिसिनच्याच माथी आहे. मॉडर्न मेडिसिन म्हणजे ॲलोपॅथी. बरं का, ॲलोपॅथी हा शब्द मला आवडत नाही. ॲलोपॅथीचा शब्दशः अर्थ असा होतो की विरुद्ध उपचार करणारे शास्त्र. म्हणजे डोकं दुखायचं झालं की डोकेदुखी थांबायची गोळी द्यायची. प्रत्यक्षात आधुनिक वैद्यकीमध्ये असं काय केलं जात नाही. डोकं दुखायची कारणं घट्ट टोपी घालण्यापासून मेंदूत गाठ असेपर्यंत कुठलंही असू शकतं, हे आम्हाला चांगलं माहिती आहे, आणि त्याच्या कारणाचं निदान करून मगच उपचार केला जातो. त्यामुळे ॲलोपॅथी हे दूषण आहे, हा शब्द आपण वापरता कामा नये. आपण आधुनिक वैद्यक, मॉडर्न मेडिसिन हा शब्द वापरला पाहिजे. पण ते जाऊ दे. बहुतेक सगळी भांडणं ही ॲलोपॅथीच्या शास्त्राबद्दल होतात. बाकी शास्त्रांबद्दल असं का बरं होत नाही? त्यांनी तर उलट पाट्या लावलेल्या असतात. काय पाटी लावलेली असते की इथे असाध्य, जुनाट व असाध्य रोगांवरती हमखास उपचार करून मिळतील. पण या पाटीमध्ये मेख अशी आहे की तुमचा आजार कसा असला पाहिजे? जुनाट आणि असाध्य. त्यामुळे मुळात काही साध्य होण्याची अपेक्षाच नसल्यामुळे अपेक्षाभंगाचं दुःखही पदरी येत नाही आणि त्यामुळे भांडायचं कारणच उरत नाही. त्यामुळे पाट्या लावणं किती महत्त्वाचं आहे तुमच्या लक्षात आलं असेल आता. त्याचबरोबर अनेक पेशंट्स, मी मगाशी सांगितलं, डॉक्टर गुगलचं बोट धरून चालतात, पटापटापटा नेटवरती काय माहिती वाचतात. इट्स अ व्हेरी नाईस थिंग. तुम्ही जरूर त्याच्याबद्दल माहिती वाचा, पण त्या माहितीचा अर्थ लावण्याची क्षमता ही प्रत्येकामध्ये असतेच असं नाही. चांगल्या वाईट सगळ्याच गोष्टी असतात. जसं छापलं ते सगळं बरोबर असं पूर्वी एक समज होता, तसं आता नेटवरती आलं आहे ते सगळं बरोबर असा करंट अंधश्रद्धा ही अशी आहे. मी म्हणतो की त्याच्याऐवजी डॉक्टरांनी जे काही त्यांचे छापील मटेरियल असतं, काही पॅम्फलेट्स असतात, काही डॉक्टर्सने यूट्यूबवर आपली व्याख्यानं टाकलेली आहेत, आजाराबद्दलची वेगवेगळी माहिती आहे. पुण्यातले गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्ट आहेत, त्यांचे यूट्यूबच्या लिंक्सच आहेत त्यांच्या फाईलवरती. हिपॅटायटिस तर तुम्ही ही लिंक बघा, कॅन्सर लिव्हर ही लिंक बघा,
सो यू विजिट दोज बिकॉज दे आर ऑथेंटिकेटेड. त्या डॉक्टरांनी मान्यता दिलेले अशी ती माहिती आहे, ती तपासलेली आहे. त्यामुळे अशा पद्धतीची माहिती किंवा त्या हॉस्पिटलचं फेसबुक पेज असेल किंवा ॲप असेल, माझ्या हॉस्पिटलचं ॲप आहे आणि फेसबुक पेज आहे. सो यू कॅन विजिट दोज थिंग्स विच इज अर ऑथेंटिकेटेड इन्फॉर्मेशन, तर तुम्हाला योग्य माहिती मिळू शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आजाराचा आणि उपचाराचा आणि उपचारांच्या मर्यादाचा हा मनोमन स्वीकार करता येणं हे खूप 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 महत्त्वाचं आहे. मी सांगितलं उपचाराला मर्यादा आहेत. वी डोंट क्लेम टू बी मॅजिशियन्स, मिरॅकल्स, असं काही नसतं. उपचारांना खूप खूप मर्यादा असतात. या मर्यादा स्वीकारून त्याच्या सकट डॉक्टरांच्या मदतीने कसं जगायचं हे शिकलं पाहिजे. ऑल्विन टॉफलरचं नाव तुम्ही ऐकलं असेल, नुकतंच या विचारवंताचं निधन झालं. त्यांनी असं सांगितलं आहे की इलिटरसीची व्याख्या आता बदलायला पाहिजे, निरक्षरतेची व्याख्या बदलायला पाहिजे. निरक्षर कोण, अशिक्षित कोण, की नव्या युगामध्ये बदलत्या जगानुसार जुनी कौशल्य विसरणं आणि नवी शिकणं हे ज्याला जमत नाही तो निरक्षर किंवा तो अशिक्षित. यू हॅव टू लर्न, अनलर्न अँड रीलर्न. दॅट इज द न्यू डेफिनेशन ऑफ लिटरसी अकॉर्डिंग टू ऑल्विन टॉफलर. आपल्या शरीराची झीज होते, आपल्या अवयव निकामी होतात, त्यानुसार आपल्या अपेक्षा शरीराकडच्या आणि आपला व्यवसाय, काम, धंदा, हालचाल या सगळ्यावरती मर्यादा येणार हे गृहीत धरून त्याच्या बरोबरीने आपण नवीन कौशल्य आत्मसात करणं आणि नव्या पद्धतीने नव्या युगात, आधुनिक युगात हे कायम साक्षर असणं हे खूप खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. पण एकूणच या सगळ्या डॉक्टर रुग्ण नातेसंबंधामध्ये खूप एक प्रकारचा वाईटपणा आलेला आहे, दोन्ही बाजूनी कडवटपणा आहे हे उघडच आहे. डॉक्टरांवर हल्ले हे काय फक्त खाजगी दवाखान्यात होतात असं नाही. दर 2-3 महिन्यांनी सरकारी दवाखान्यातल्या डॉक्टरांच्यावरती सुद्धा हल्ले झाल्याच्या बातम्या येतात आणि ही काही चांगली व्यवस्था नाही. आपल्या रागाला, आपल्या हातबेलतेला न्याय्य वाट मिळत नाही असा त्याचा अर्थ होतो. आणि ही वाट मिळवून देण्याचं काम हे व्यवस्थेचं आहे, समाजाचं आहे, कायद्याचं आहे. ते पुरेशा प्रमाणात होत नाही असंच यातून प्रतीत होतं. एक पेशंट माझ्याकडे आली म्हणजे आणली गेली. ती आली आणि गेली. तिला झटके येत होते, इक्लॅम्शिया होता, झटके येत होते, गरोदर होती. ती महाबळेश्वरच्याही पलीकडे कोयना नदीच्या खोऱ्यातनं तिला आणलं आणि सांडपणे एक 4 तासानंतर ती माझ्याकडे आली आणि गेली. ती माझ्याकडेच OPDच्या टेबलवरच गेल्यामुळे अर्थातच काहीच करता आलं नाही. तिचं रीतसर कागदपत्र भरून मी पाठवून दिली. जिल्हाधिकाऱ्यांचा मला फोन आला की डॉक्टर हे डेथ मीटिंग आहे, मॅटर्नल डेथ आहे, वी हॅव टू इन्व्हेस्टिगेट, सो यू प्लीज कम. आय वॉज कीनली इंटरेस्टेड की आपण जायला पाहिजे. त्यामुळे मी गेलो. स्टोरी अशी होती की ती घरनं निघून तिने 3 दवाखाने पालथे घातले होते त्या नातेवाईकांनी. 3ही ठिकाणी तिचं इक्लॅम्शिया हे निदान बरोबर करण्यात आलं होतं. 3ही ठिकाणी मॅक्सलचं इंजेक्शन जे प्रथमोपचार आणि उपचार म्हणून या आजारावरती दिलं जातं ते दिलं गेलं नव्हतं. हे 3ही डॉक्टर त्या मीटिंगला हजर होते आणि या 3ही डॉक्टरांनी एका सुरात एकच गोष्ट सांगितली की आम्हाला माहीत आहे हिला काय झालं आहे ते, आम्हाला दिसत होतं की ती खूप गंभीररित्या आजारी आहे, पण आम्ही इंजेक्शन दिलं नाही कारण समजा तिला नंतर काही झालं तर आमच्या दवाखान्यावर दगड पडतील अशी भीती आम्हाला होती. सो प्रॉबेबली दॅट वुमन कुड हॅव बीन सेव्ड. पण या बदलत्या सामाजिक वास्तवाचं एक प्रकारची बळी ती मुलगी ठरली आणि मला हे सगळं ऐकून खूप 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 वाईट वाटलं. पण वाईट वाटण्यापलीकडे मी काही करू शकलो नाही. मला त्यांनी विचारलं की व्हॉट आर युअर रेकमेंडेशन्स, अमकं ढमकं. त्याच्यामध्ये मी हे सगळं लिहून दिलं. त्या माझ्या निबंधावरती कधी काळी काय त्याचा परिणाम होईल ते आपण बघूया. पण हे सगळे बदलत्या परिस्थितीचे परिणाम हे कधीकधी इतके भीषण होऊ शकतात हे पाहून खूप वाईट वाटतं. असो, जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याची खूप सुंदर व्याख्या केलेली आहे. बऱ्याच चर्चेनंतर आणि विचारमंथनानंतर आरोग्याची खूप सुंदर व्याख्या केलेली आहे की हेल्थ इज अ कम्प्लीट स्टेट ऑफ फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिईंग अँड नॉट जस्ट दी ॲब्सेन्स ऑफ डिसीज ऑर इन्फर्मिटी. म्हणजे सामाजिक, मानसिक आणि शारीरिक आरोग्याची एक परिपूर्ण अवस्था आणि निव्वळ दुसऱ्यावर परावलंबित्व नाही आहे किंवा काही आजार नाही आहे म्हणजे तुम्ही आरोग्यपूर्ण आहात असं होत नाही. अर्थातच ही व्याख्या समजा लागू करायची झाली तर आज इथे उपस्थित असलेले माझ्यासकट सगळेच जण आपण कुठल्या ना कुठल्या तरी रोगाने आजारी आहोत असं ठरूया.
त्यामुळे ही आरोग्याची आदर्श व्याख्या आहे. जसे देवबीव असतात ना, की आपण त्यांच्यापर्यंत पोचू शकत नाही, पण तसं व्हावं असा आपला सतत प्रयत्न असावा, तशी काहीशी ही व्याख्या आहे. मग त्याची व्यवहार्य व्याख्या काय? मग जागतिक आरोग्य संघटनेने अशी एक व्यवहार्य व्याख्या तयार करून दिलेली आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की एनीबडी हू इज एबल टू लीड अ सोशली अँड इकॉनॉमिकली प्रोडक्टिव्ह लाईफ, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या काहीतरी उपयुक्त काम जी व्यक्ती करू शकते, अशी व्यक्ती आरोग्यपूर्ण आहे असं समजावं. आणि मला वाटतं आधुनिक वैद्यकीचं बोट धरून आपण सगळेजणं अतिशय अधिकाधिक आयुरारोग्य आपल्याला लाभो आणि या निरामय आणि परिपूर्ण आरोग्याकडे आपल्या सगळ्यांची वाटचाल हो. चांगला ज्योतिषी पत्रिकेत असावा लागतो असं म्हणतात, तसाच चांगला डॉक्टर आणि हा सुद्धा तुमच्या पत्रिकेत असावा लागतो असं मला वाटायला लागलं आहे. अशा पद्धतीची आरोग्यसेवा आपल्याला प्राप्त हो. अशा निरामय आरोग्यासाठी आपल्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो. आज इथे आपण मोठ्या सन्मानाने मला इथे बोलावलं आणि आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिलीत, याबद्दल मी संयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर.